नमस्कार, मी अशोक जाधव. थोडंसं PWDचंच काम चालू आहे, जिल्हा नियोजनचं. इथं कोलोली किल्ल्यामध्ये शेलारवाडी वगैरे आपल्या. मी मागाची या संदर्भामध्ये तांत्रिक गोष्टीच्या संदर्भामध्ये मला माहिती द्या. प्लॅन एस्टिमेट काय आहे, तुमचं काय गोष्टी आहे, या गोष्टी तुम्ही सेट करा. आणि किंवा ह्या गोष्टीच्या संदर्भामध्ये जे PWDचे अधिकारी आहेत त्यांना मी फोन लावला, तर ते काय म्हणतात की विकास कामाला तुमचा विरोध का. आता विकास कामाला विरोध, जे काम केलं जातं ते काम चांगल्या पद्धतीनं होत नाही त्याला माझा विरोध आहे. किंवा हे जनतेचं टोल टॅक्स किंवा रोड टॅक्स हे जे पैसे आहेत आणि त्या पैशातून हा रस्ता होत असतो, जनतेचं पैसे आहेत. मग तो रस्ता किंवा ते कामं अतिशय चांगल्या पद्धतीनं होणं हा त्याच्या पाठीमागचा फार मोठा विषय आहे. पण तशा पद्धतीनं केलं जात नाही. मग विचार न करणं म्हणजे काय, तुमचा प्रॉब्लेम म्हणजे माझा प्रॉब्लेम विचारणारी PWDचा अधिकारी. म्हणजे ह्या रस्त्याच्या संदर्भात मला समजलं आहे की PWDचे जे अधीक्षक पन्हाळा तालुक्याचे अधीक्षक अभियंता आहेत कुंभार म्हणून, यांनी कमिशन 2 कोटी रुपये खाल्लं किंवा 3 कोटी रुपये खाल्लं असं मानण्यात येतं की तिने कमिशन खाल्लं, लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला. जनतेचा पैसा आहे, तो पैसा चांगल्या कामासाठी लागला पाहिजे, कामं चांगली झाली पाहिजे, हा प्रामाणिक हेतू आमचा आहे. मग तुम्ही गावाभागातील एखाद्या पुढाऱ्याला पैसे सारण्यापेक्षा रस्ता चांगला करा ना. रस्ता 2-3 वर्षे तो टिकला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही काम करा. रस्ता खराब करून स्वतःची पोटं स्वतःची घरं भरण्यापेक्षा जनतेचा रस्ता आहे, जनतेचा पैसे आहेत, ती चांगल्या कामासाठी तुम्ही लावा. आणि अशा ठिकाणी असं जर काय होत असेल तर आयुष्यामध्ये माझं काम एवढंच आहे की अशा लोकांना अडवणं आणि चांगलं काम करून घेणं. माझा प्रॉब्लेम कुणाला काही सॉल्व करायची गरज नाही. मला अर्ध्या भाकरीवरती मी जगणारा माणूस आहे. मीठ भाकरी खाऊन रस्त्यावरती सुद्धा राहू शकतो. तर मला काय अपेक्षा मोठ्या नसतात. आणि मी अपेक्षा मोठ्या तुमच्यासारख्या एशीमध्ये राहायचं, फॅमिलीला स्वित्झर्लंडला किंवा अमेरिकेला घेऊन फिरायचं, हे आमची अपेक्षा नाही. ही काम करणारी घाम घालणारी माणसं आहेत. तसाच मी पण आहे, शेतात कष्ट करणारा माणूस आहे आणि त्यात मी लई समाधानी आहे.